आज बनवूया हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप, तेही मंचुरियन सोबत। तिखट, झणझणीत आणि अगदी स्ट्रीट स्टाईल फ्लेवर। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। मंचुरियन आणि मंचाव सूप बनवण्यासाठी आपल्याला इथे काही भाज्या लागणार आहेत। कोबी, कांद्याची पात, गाजर, ढोबळी मिरची। तर आपण याच्यातल्या काही भाज्या सूपसाठी काढून ठेवणार आहोत आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे, अद्रकची पेस्ट, बारीक कापलेली हिरवी मिरची, मिरपूड, चवीप्रमाणे मीठ, थोडासा सोया सॉस। ह्याच्यामध्ये आता मैदा घालायचा, कॉर्नफ्लॉवर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याची गरज लागत नाही। जर गरज लागली तर 2 ते 3 चम्मच एवढंच पाणी घालायचं आहे। असं मंचुरियनचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत। आता आपण एका साईडला बॉल बनवणार आहोत आणि एका साईडला हे बॉल जे आहेत मंचुरियनचे हे तळून घेणार आहोत। मंचुरियन्स तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एक एक मंचुरियन्स सोडून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला ह्यांना हलवायचं नाही आहे। 1 मिनिटासाठी चांगलं ह्यांना सेट होऊ द्यायचं, नाहीतर काय होईल, हलवल्यामुळे भाज्या सगळ्या वेगवेगळ्या होतील तेलामध्ये। नंतर आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे आतूनही चांगले शिजतील, कच्चे राहणार नाही। इथे मंचुरियन्सला बघा छान असा कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। असे सगळे मंचुरियन्स आपण तळून घेणार आहोत। इथे आपले मंचुरियन्स बनून तयार झालेले आहेत। आता आपल्याला त्याच तेलामध्ये हे नूडल्स सुद्धा तळून घ्यायचे आहेत। तर मी हे नूडल्स जे आहेत ते पहिलेच पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं केल्यामुळे ना नूडल्स क्रिस्पी सुद्धा होतात आणि एकमेकांना चिटकत सुद्धा नाहीत। हे आपण चांगले कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। ज्या तेलामध्ये मंचुरियन्स तळून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आपण नूडल्स सुद्धा तळून घेतो आहोत। नूडल्स तळताना तेल आपल्याला चांगलं गरम पाहिजे आहे, म्हणजे नूडल्स जे आहेत ते तेलकट होत नाहीत। इथे आपले नूडल्स सुद्धा छान असे क्रिस्पी झालेले आहेत। इथे आपले नूडल्स सुद्धा फ्राय करून झालेले आहेत। आता पटकन आपण सूप बनवायला घेऊया। आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये लसूण घालायचा, अद्रक, हिरवी मिरची आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्याच्या पातीचा कांदा घालायचा आणि ह्याला सुद्धा परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। या भाज्यांमध्ये मी फक्त फरसबी ॲड केलेली आहे आणि या भाज्या सुद्धा तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या। या भाज्या आपण 2 मिनिटांसाठी चांगल्या तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। इथे तुम्ही पाण्याऐवजी व्हेजिटेबल स्टॉकचा सुद्धा वापर करू शकतात। ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, विनेगर। विनेगरऐवजी तुम्ही टमॅटो केचपचा सुद्धा वापर करू शकता। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे सूप जे आहे ते उकळायला लागलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। तर मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेते, ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडं थोडं या सूपमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। आणि इथे फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे।
थोडी हिरवी कांद्याची पात आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं। हे बघा, मस्त असं इथे सूप आपलं तयार झालेलं आहे। एवढंच घट्ट आपल्याला हे सूप ठेवायचं आहे, कारण की थंड झालं की अजून थोडा याला घट्टपणा येतो। आता आपण हे सूप एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे आपलं गरमागरम मंचाव सूप बनून तयार झालेलं आहे। हे सूप खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे, कारण आपण इकडे भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे। माझ्या पद्धतीने एकदा याला नक्की ट्राय करून बघा। तर कशी वाटली आजची सूपची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।